वर दे हरी विठ्ठल. श्रीराम स्वरूप दर्शन सहसा पाहू शके कोण, तेही विशेष निरूपण सावधान अवधारी. अत्यंत गोड अशा प्रकारचा संवाद चालू आहे रावणाचा आणि नारदांचा. रावण विद्वान होता. पहिल्यांदा स्वर्गाला गेला. स्वर्गामध्ये सनत कुमार नावांचे जे ऋषी होते, विद्वत्ता प्रधान, सनकादिक सनत कुमार ऋषी, नारदादिक मंडळी या ब्रह्मांडाची मालक आहेत, लक्षात ठेवा. आणि या महान संतांच्या सत्तेने ही सृष्टी चालते. भगवंताला सुद्धा त्यांच्याच आज्ञेने चालावं लागतंय. आणि असे नारद स्वामींची आणि रावणाची भेट झाल्यानंतर रावणाने प्रश्न विचारलेला नारदांना की सगळ्यात मोठा जो देव आहे, सगळ्या देवाच्या बापाचा बाप, महाकाळ काळाचा काळ सुद्धा ज्याचा अज्ञान आहे, पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत अनंत ब्रह्मांडाच्या माळा त्याची घडामोड करतो तो परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं स्वरूप तुम्हाला सांग म्हणल्यानंतर नारदांनी सगुण स्वरूप सांगायला सुरुवात केलं. नेमकून मगाच झालं. आता सगुण स्वरूपाचं वर्णन सांगताना नारद स्वामी म्हणतात, रावणारे ज्याच्या तेजाच्या पुढे हजारो सूर्य सुद्धा अंधारात बुडून जातात. देखता दर्याच्या प्रकाशाची अनंत सूर्याच्या राशी कर्पोनी जाती निज तेजस्वी, ते वैखरी जाती केरीवर नाही. अरे ज्या भगवंताच्या तेजाच्या पुढे हजारो सूर्याचं तेज लोक पावलं, ते आपल्या वैखरीने काय वर्णन करावं. मग पुढे म्हणतात, जे पर्यंती चौरस नसे मध्यमा पश्यंती कोण तुझे, वैखरी बापुडी काय ते स्वरूप अंश वर्णावया. असं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी चार वाचा बंद पडतात. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असं परमात्म्याचं स्वरूप आहे. नारद स्वामी सांगितलं, बाबा रे रावणा, आता सगुण साकार परमात्मा देवादिदेव वैकुंठीचा पिता आणि त्या रामाच्या हाताने तुला मरण आहे. ज्यासी श्रीराम सुप्रसन्न त्यासीच भेटे रघुनंदन, इतराचे ज्ञान ध्यान त्रणा समान श्रेष्ठत्व. पेटी बाजूला काढ बाबा. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं, अरे रामाची ज्याच्यावर कृपा होते, देवाने कृपा करावी लागते. तुळशीची माळ गळ्यात घालण्यासाठी भगवंताची कृपा व्हावी लागते. वाम मार्ग सोडून परमार्थाची दिशा जीवाला प्राप्त होण्यासाठी सुद्धा भगवंताचीच कृपा लागते. भगवंताच्या कृपेशिवाय हे कधीच घडत नाही बाबा. प्रत्येक जीवाला व्हावं वाटतं पण होत नाही. ईश्वराची कृपा असल्याशिवाय या गोष्टी घडत नसतात. बाक्याला जे प्राप्त होत असत. अरे तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं, गोपी चंदनाचा टिळा देणं, आष्टगन देणं, हे मनुष्य जीवनाचं सौभाग्याचं लक्षण आहे. ते कुणालाही प्राप्त होत नाही बाबा. त्याच्यासाठी भाग्य असावं लागतं. ते भाग्य भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. अशी परमात्म्याची जी कृपा आहे ना, ती कृपा ज्या जीवावर होत असते तो जीव भाग्यवंत असतो. आणि ज्याला भगवंताची अवकृपा आहे ज्या जीवावर, त्याला भगवंत कधीच कळत नाही. म्हणून सांगितलं, हृदयी वैराग्य पूर्ण त्यांना श्रीराम सुख
श्रेष्ठत्व अरे त्याच्या हृदयामध्ये वैराग्य मूर्तिमंत नांदतोय देव त्याचा आहे. वैराग्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. महाराज ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरच्या 4थ्या अध्यायात सांगतात, जे वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाष नेनती, ते मूर्ख केली पावती मलेश्वराने. अरे बाबांनो, ज्याला विवेकाची भाषा कळत नाही, वैराग्याचा लवलेच नाही, अशा मूर्खांना माझी ईश्वराची कधीही प्राप्ती होणार नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यागाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे. वैराग्याशिवाय कधीही अनुता प्राप्त होत नाही आणि भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणतात. देखावया श्रीराम मूर्ती सुरवराची न चले शक्ती, आसुरादी सिद्ध पंक्ती त्यासी रघुपती दुष्प्राय. अरे बाबांनो, अशा प्रकारचा परमात्मा ज्याच्या तेजापुढे अनंत सूर्याचं तेज, अनंत विजाचं तेज मारून जातं बाबा. आता भगवान परमात्मा राम, त्या रामाला पाहण्याची ताकद यक्ष गणगंधर्व किन्नर जपी तपी दैत्य दानव आणि देवामध्ये सुद्धा नाही बाबा रामनाथ. आता प्रभावशाली भगवान राम आहे, त्या रामाची माहिती नारद झाली. तपस्वी तपयुक्ती संचिती देह संपत्ती, त्या सर्वांची गती त्यासी श्री रघुपती भेटेना. राम भेटायची सोपी गोष्ट नव्ह बाबा. संसाराचा त्याग केला, बायका लेकरं पोरं बाळ जणांना मारली आणि संन्यासी होऊन गेले. महाराज जपी झाले, तपी झाले, अष्टांगी योग धारणा करणारे झाले, पता घेऊन फिरणारे झाले, दिंड्याची दिंड्या काढणारे झाले, कितीही गर्दी झाली, पण रामाची भेट होईना. परमात्म्याची भेट व्हायचं अत्यंत अवघड आहे आणि परमात्म्याची भेट होण्यासाठी मुख्य वैराग्याची गरज आहे. वैराग्याच्या पहिल्या पायरीहून वर जर गेलं विवेकाकडं, तर भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे असं सांगितलं महाराज. कित्येकाने भगवंताच्या प्राप्तीसाठी जप केले, तप केले, धागे धारणा केल्या, यज्ञ केले, पण परमात्मा रामाला त्याला भेटत नाही म्हणतात. म्हणूनच तुकोबा गायचं प्रमाणे जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम येईल मुखाग्री श्रीरामाचे. रामाचं नाव कसं तोंडात येत नाही बाबा, त्याला पुण्याची गरज आहे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, आज फुले माझे कोरे आणि बहुत दिवसाचे सागरे. सोन्याचा दिवस उगवला, भगवंताचं नाव माझ्या मुखात आलं असं म्हणून आपलं भाग्य आपणच वर्णन करा, कारण भाग्याशिवाय देवाचं नाव तोंडात येत नाही. करोडिया पशुहान यज्ञ करीती यजन, तेथे हिंसेचे आयतन रघुनंदन न भेटे. यज्ञ करतात भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी यज्ञ करायला निघालेले लोक अग्नी नारायणाला संतुष्ट करण्यासाठी बलिदान देतात जीवाचं. म्हणजे तिथं हिंसा होते मला, त्याच्यामुळे जिथं हिंसा आहे तिथं भगवंताची प्राप्ती नाही. भागवतात सांगितलं, म्हणून सर्व जन भुलले कुणीच नाही, म्हणून सर्व जन भुलले, हिंसेने ज्ञान लोपले, म्हणून विमल न ओळखिताच गेले यमापाशी. अशी हिंसा वाचाले बघा. भजन पूजनामध्ये हिंसा, वारकरी संप्रदायामध्ये हिंसा, कीर्तनकारामध्ये हिंसा, आणि हिंसेनं ज्ञान राहत नसतं, हिंसेनं ज्ञान जळून जातं बाबा. आणि आता हिंसे
देता नानाविध दान जाते पणाचा अभिमान दान पळही वाचील मन तेथे रघुनंदन भेटे. आता दान धर्म करायला गेला तर दातेपणाचा अभिमान येतो. आमच्या पंढरपूरला दोन पंक्ती असतात, आमच्या आळंदीला पंगत असते. एवढं जरी तोंडातून वाचता केली तरी पंगत घातलेलं पुण्य भेटलं, काही उपयोग नाही त्याचा. लक्षात ठेवा, दातेपणाला अभिमान आहे. मी एवढं दान केलं या अभिमानानं त्याचं दातेपण संपून जातं म्हणून भगवंताची भेट त्यालाही होत नाही असं नारद स्वामी रावणाला सांगतात. यज्ञ दान तप संपत्ती त्याची योग सामर्थ्य शक्ती श्रीरामाची नव्हे प्राप्ती झाली. यज्ञ दान जप त्याच्या क्रिया केल्याची तिथे फळ प्राप्त होतात तपश्चर्येने. म्हणून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. अरे दंभाचा दंभ अंगामध्ये निर्माण करणारी ताकद त्या बंधनामध्ये योग यागामध्ये. म्हणून त्याच्या वाटाला लागू नका म्हणजे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव असे करी. देवा बाकीचं काही नको, मला फक्त भक्ती दे आणि भक्तीच्या प्रेमामध्ये भक्तीच्या गोडीमध्येच माझा दिवस आनंदामध्ये जाऊ दे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय जीवनात कवाच समाधान नाही, लक्षात ठेवा. आणि जिथं प्रेमाची उणीव आहे तिथं दुःख भरलेलं लक्षात ठेवा. आणि अशा दुःखाच्या डोळ्यामध्ये सगळं जग पुढे चाललेलं. पण जिथं प्रेमाने संचार केलेला तिथं दुःख येत नाही म्हणून शास्त्र सांगतं. पावावया श्रीराम प्राप्ती दृढ दृढ वैराग अनन्य भक्ती येणे पाविले रघुपती झालं निश्चिती लंकेच्या. राजा रावणाला शेवटच्या शब्दामध्ये नारद स्वामींनी सांगितलं. नारद महर्षी होते महाराज. देवर्षी नारदांनी सांगितलं, रावणा तुला शेवटच्या शब्दात सांगतो, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, स्वामीच्या मोक्षाला जायचं असेल तर त्या देवाचा अनन्य भक्त व्हावा लागतो. आपण मी देवाचे भक्त पण अनन्य भक्त नाहीत महाराज. तुकोबा देवाचे अनन्य भक्त होते. म्हणून अखंड भगवंताचं चिंतन तुकोबाचं चालू होतं. जांभळी आली शीक आली तर तुकाराम महाराज म्हणायचे एवढा सुद्धा वेळ वाया गेला. आपला किती वेळ वाया जातोय ते आपल्या आपणच लक्षात आणा. दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत देवाचं नाव कवा तोंडात आलं का? बाकीचं किती काही आलं. पुरी भाजी आली बाजारात सगळ्या ध्यानात आलं पण देवाचं नाव आलं का? आत्मपरीक्षण करा महाराज. हे कधी येत नाही ना, कारण जीवबद्ध झालेला विषयाला. विषयासाठी किती मी धडपडाल, विषयासाठी किती मी पळाल, पण देवासाठी नाही. त्याच्यासाठी वैराग्याचा लेश असावा लागतो. पश्चातापानं शुद्धता व्हावी लागते आणि पुण्य सुद्धा स्वज्वल व्हावं लागतं. तेव्हा परमात्म्याची अशी भजन भक्ती घडते महाराज. आणि अशा प्रकारचं भजन अनन्य भावाने ज्या भक्तांनी केलं ना त्यांना एक देवाची भेट होते. नारायणी रावणाला सांगितलं, एक तर देवाचा अनन्य भक्त व्हावं लागतंय, नाहीतर देवाच्या सोबत दुश्मनी करावी लागते. ती मोठी दुश्मनी, एवढी मोठी देवासोबत दुश्मनी करायची बाबा की देवाने रागा अवतार घेऊनच मारावा असली दुश्मनी. म्हणून नारदांनी दोन मार्ग सांगितले देवाकडे जाण्याचे, दुश्मनी किंवा अनन्य भक्ती. याच्यात कोणता तुला योग्य वाटेल ते कर. अनन्य भक्तीचे लक्षण पडले सांगेल परिपूर्ण पाठी वैराग्याचे कारण केल्या निर्वाण ते साचे. अनन्य भक्तीचं लक्षण सांगायला सुरुवात केली महाराज. भगवंताचं अनन्य भजन करते. रात्रंदिवस
रामार्पण स्वचोस्वासी श्रीराम सेवक तद्र प्राण या नाव अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं बाबा सगळा संसार भगवंताला अर्पण करून देह भगवंताला अर्पण करून अनन्य भावाने भगवंताचं भजन करणं त्याला अनन्य भक्ती असं म्हणतात. सोहम सोहम त्याच्या अनुवृत्ती ज्याची प्राणवृत्तीची विचरती तद्र प्राण त्याची म्हणती हे योग स्थिती अति भूया सांडोन या प्रपंच चिंता नित्य चिंतिता निजात्मता चित्त रसले भगवंता सावचित्ता या नाव भगवंताला शरण केला आणि भगवंताला प्रपंच अर्पण करून एकविध झाला ते खरं भजन आहे. आपण इथं बसणार म्हणतो तुका म्हणजे घालू तया वरी भार आणि वावा संसार देवा पायी सगळा संसार देवाच्या पायावर होऊन टाकू हे आपलं भजन करणे महाराज. परंतु आपण संसाराची आसक्ती सोडत नाही. अरे त्याची संसाराची आसक्ती संपली निरपेक्ष भावाने त्याने भगवंताला सगळा संसार अर्पण केला देह अर्पण केला आणि सगळ्या इंद्रियाने भगवंताचं भजन करू लागला. अद्वैत बोधाचा आनंद त्याला प्राप्त होतो. नाना चिंतेचे प्रबळ अर्थ पुढे येऊन या झाले प्राप्त चित्त विसरेना भगवंत जाण निश्चित हरनिसी. अरे सतत भगवंताच्या नावाशिवाय दुसरं काहीच नाही मला सतत ज्याला वेळ लागला त्याचा ईश्वर आहे माझा. उत्तम मध्यम वृत्ती भगवत भावा हो रात्री या नावे मुख्य भगवत भक्ती स्वप्न सुसुप्ती भगवंत जागृती स्वप्न सुसुप्ती ज्याची स्फुरेना देह स्फूर्ती आयच्या चालू वेदोक्ती जाण निश्चिती मत्सरा सद्गुरु वाक्याती निपुण जाणून या देहाचे मिथ्यपणा मी आत्मा चिद्रूप परिपूर्ण मत्यपरायण या चालवी. माझ्या हृदयामध्ये तो भगवंत तो जगामध्ये चराचरात व्यापक याचं ज्ञान झालं होतं आणि तो अद्वैत बोधाच्या आनंदामध्ये परमात्म्याच्या ठिकाणी लीन झालेला असतो. देही देहाचे नाही स्फुरण वेदोक्त चालवी कर्मार्चन जास्ती तुटे आत्माभिमान तो जाण निश्चित. सगळ्या अभिमानाचा ज्याने त्याग केला महाराज आणि निराभिमान भजनानं भगवंताला प्राप्त करून घेतलं हे संत लक्षण वर्णन केलेलं आहे. नित्य करिता भगवत भजन संकल्प विकल्प केले विरोण त्यास भेटे रघुनंदन अनन्य भजन या नाव. दिवसभर सांगतोय आता हे म्हणतोय मला वाचाही नाही दमानी सांगितलं असा अवकाळ असते बाबा. मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण सासरवासी सून आहे ना आणि ती सून सासूच्या हाताखाली शेवेला आहे सांगणाराचं काम तसे अंगात तांब्यावरून मग त्या सुनाने तांब्यावरून आणून दिला याचा नाळू कपडे का देऊन तांब्या रखून द्यायचा तरी म्हणलं होतं पाय त्याला ठेव म्हणून पुन्हा ते नाणं पाय त्याला ठेवला गेला लाटाच्या तारकाने तांब्या रखून द्यायचा तरी आता मुलगा म्हणला होता लाटाखाली ठेवू नको म्हणून मग तिनं हाताखाली मी ठेवू नको लाटाखाली मी ठेवू नको कुठं डोबल्यावर ठेवू
आत्महिताचा धंदा अरे ज्याच्यामध्ये आपला आत्महिताचा धंदा करत असताना कधी कुणाची भीड मागायची नसतं लक्षात ठेवा. अशा प्रकारचं हे चिंतन झालेलं आहे. नारद स्वामी परमात्म्याची महती आणि रावणाला सांगू लागलेली. वैर करावया मी पूर्ण अंगी असेल अंगवन तरी वैराच्या पूर्ण कारण सांग संपूर्ण सांगेन. देवाच्या सोबत वैर करणं सोपी गोष्ट नाही. सर्वसामान्य देवाच्या सोबत वैर करणं सोपं आहे. इंद्र चंद्रावरून सूर्य बृहस्पती ब्रह्मादिक देवदेवतांना युद्ध करून जिंकणं सोपं आहे. पण सगळ्या देवाच्या बापाचा बाप ज्याच्या सत्यानं विश्व शांत बाबा ज्याच्या स्वतःने वेद निर्माण झाले ज्याने दृष्टी वाकडी केली तर ब्रह्मांड जळून जातात. पण मायेच्या नजरेने पाहिलं तर पुन्हा तयार होतात. असा महाभगवान भगवान आणि त्या परमात्म्याच्या सोबत युद्ध करणे ही सोपी गोष्ट नाही रे बाबा. मुख्य वैराचे कारण करावे गादार हरण हेची विषयाचे निरूपण नारद आपण सांगत. लवकर जर दुश्मनी कोणची लागत असेल तर बायकोमुळं. नारद स्वामींनी रावणाला सांगितलं तुला सांगतो बाबा तुला जर देवाच्या हाताने बघायचे तर देवाची बायको चोरून दे. देवाची बायको चोरून दिल्याशिवाय देवाला तुझा राग येणार नाही. आणि देवाची बायको चोरून दिलेली पुन्हा माघारी देऊ नको मरत तू. हे नारदाचं वचन आणि राजा रावणाला पटलेलं आहे. परम सुंदर पतिव्रता सीता तिच्या स्वरूपाशी नाही सर्वता नाही सर्वता ती त्या श्रीरामाची निजकांता परम सुंदर पतिव्रता सीता तिच्या स्वरूपाशी नाही सर्वता नाही सर्वता ती लोकी. नारद आई सीतामाईच्या स्वरूपाचं वर्णन ही पहिली कथा आहे महाराज. आताची कथा नाही. संवाद झालेला नारदाचा आणि रावणाचा ही पूर्वीची कथा. त्या कथेचा संवाद चालू आहे. ज्यावेळी सीतामाईच्या स्वरूपाचं वर्णन नारदाने सांगितलं होतं रावणाला बाबा रावणा रामाची बायको सीता आणि रामाची बायको तर तू मिली की तुझं काम झालं तू मोक्षाला जातो. राम तुला मारल्याशिवाय राहत नाही. रामाच्या बाणाने तुझा उद्धार होईल बाबा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्या सीतामाईच्या स्वरूपाबद्दल राजा रावणाला नारदाने सांगितलं बाबा काय सांगू त्या सीतेचं स्वरूप. ती जगाची जननी आहे. ती जल प्रकृती नसलेली आहे. ती मूळ प्रकृती भगवंताची माया आहे. आणि अशा असणारी आई सीतामाई तिच्या स्वरूपाचं वर्णन मी काय सांगावा म्हणू लागले. रंभावती तिलोत्तमा प्रणप्रायती उपमा खद्दोत्प्राय उमा रमा सीतेची समात्या नव्हती. आई सीतामाईच्या स्वरूपाच्या पुढे रंभा उर्वशी तिलोत्तमा मंदगोच्या येतं तिच्या नकावून ओरडून टाकाव्या. पण ब्रह्मदेवाची सावित्री महादेवाची पार्वती आणि श्री विष्णू परमात्म्याची लक्ष्मी ही सुद्धा सीतामाईच्या स्वरूपाची सर पाहू शकत नाही. तसा संभाव्य सौंदर्य आई सीतामाईचा आहे असं नारद स्वामी रावणाला सांगत होते. रूपा वेगळी नव्हे छाया त्याची सीता श्रीरामलाया वेगळी नव्हे काही केली अनुगत तयार निशी. आणि राजा रावणाने नारदाने सांगितलं जसे आपल्या रूपापासून आपली सावली बाजूला जात नाही आपण कुणीकडे निघून जा सावली आपल्या मागत नाही तसं भगवंताची प्रकृती देवाला सोडून नाही. देवाच्या सोबतच सारखी अशा प्रकारची चोरी करणे ही सामान्य गोष्ट नाही बाबा. त्या सीतेला चोरणे ही सोपी गोष्ट नाही. नारद रावणाला म्हणतात देवी चंद्राची धोतकता वेगळी न करवे सर्वथा देवी श्रीरामाची वेगळी सीता नव्हे तत्वता निश्चित. चंद्राचा प्रकाश बाजूला काढता येत नाही. गुळापासून गुळाची गोळी बाजूला काढता येत नाही. तुझ्या रामापासून सीतेला बाजूला काढणे शक्य नाही म्हणतात. बोला ते जनकाची निज दुहिता नित्याकुल श्री रघुनाथा श्री शील साधवी पतिव्रता सीता सती तैशी नव्हे. अशा प्रकारची पतिव्रता सीतामाया आहे. राजा जनकाच्या घरी
सांगितलं नारदा रावणा मी तुला निर्गुण आणि सगुण दोन्ही भगवंताची स्वरूप सांगितली. सगुण स्वरूपामध्ये येणारा परमात्मा रामराया सूर्यवंश घराण्यामध्ये काकुत्स कुळामध्ये राजा दशरथाच्या पोटी अवतार घेणार आहे. बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी बायकोला घेऊन वनात येईल आणि तेव्हा तुझं काम झाले बाबा. सगुण आणि निर्गुण द्वयी स्वरूपी रामपूर्ण ह्या मी सांगितले विवंचून स्वरूप लक्षण सीतेचे. परमात्मा जगाच्या ठिकाणी त्याच्या स्वरूपाचं वर्णन मी तुला सांगितलं म्हणतात. देवादिदेव श्री रघुनाथ अजन्मा अव्यक्ताच्युत त्याचा सांगितला वृत्तांत समूळ साध्यंत लंकेशा. लंकापती राजा रावणा देवादी देव भगवान परमात्मा रामरायाच्या रामप्रभूंचा प्रताप त्या रामाच्या अवताराबद्दलची माहिती मी तुला इत्यंभूत सांगितलेली आहे. यावरी तुझा लावची ते देखसी निधैतार्थ तो करावा निश्चित हे नारदेवच ऐकोनी. नारद स्वामींनी सांगितलं राजा रावणाला बाबा सगुण आणि निर्गुण परमात्माच्या दोघांची दोन्ही स्वरूपांची आणि माहिती तुला सांगितलेली. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर म्हणून लागले. युद्धी माझा जाया प्राण आयसे श्रीरामाचे करणे रण ते वैर कारण मला सांगे. पुन्हा प्रश्न विचारला महाराज रामाच्या सोबत आणि युद्ध करण्यामध्ये वैर करण्यामध्ये मुख्य जे कारण आहे ते कसं चालून येईल याच्याबद्दल माहिती तुम्हाला सांग. बस किती रे बस राहिले 5-6 मिनिट पुन्हा कशाला तुम्हाला वाच बाबा कशाला बदला बदलते बोट तिकडे ठेव तिकडे बघ. भूत भविष्य वर्तमान स्वामीजी आहे निज्ञान श्रीरामासी वैर कारण कृपा करून मला सांगा. मला त्रिकालाचं ज्ञान आहे भूतभविष्य वर्तमानाचं ज्ञान असणारे तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात. मला रामाच्या सोबत वैर करण्याबद्दलचं कारण सांगा म्हणतात. श्रीरामासी जोट धरणी दुर्धर युद्ध करणे रणी आयसी आवडी मजा म्हणी ते स्वामिनी पुरवावी. करण्याची संधी मला प्राप्त व्हावी आणि माझी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी याच्यासाठी मी काय करू असा प्रश्न विचारला. श्रीराम हस्ते निधनाचा मी पवेन ब्रह्मपूर्ण या लागी करावे रण उद्धत मन पै माझे. नारद स्वामींना महाराजांनी माझी एकच इच्छा आहे की रामाच्या सोबत युद्ध करावं. भगवान रामरायांनी मला स्वतःच्या हाताने मारावं आणि माझा उद्धार व्हावा याच्यासाठी मी काय करू. नारद वदे हर्षवदन मुख्य वेळासी कारण वन प्रयाण श्रीराम. असं म्हणल्यानंतर रावण बोलल्यानंतर नारद स्वामी मोठमोठ्याने हसायला लागले आणि रामाच्या सोबत एवढी मोठी दुश्मनी कशाने लागल हा प्रश्न विचारल्यानंतर नारद स्वामी रावणाला काय म्हणतात. दशरथ श्री रघुनाथ वनी वनवासी दंडकारण्यात लक्ष्मण सीता समवेत येईल निश्चित जनस्थाना. नारद स्वामींनी सांगितलं रे बाबा राजा दशरथाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी बाबाचं वचन पूर्ण करण्यासाठी रामप्रभू बंधू लक्ष्मण आणि सीता हे तिघजण दंडकारण्यामध्ये वनवास करत 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 पंचवटीच्या ठिकाणी येतील बाबा. तेथे करुणिया छळण कराव्या त्याचे दारहरण हे वैराचे कारण रणिरावण मारावया. वर्षाचा निमस्त वनवास पूर्ण करण्यासाठी राम पंचवटीच्या ठिकाणी आल्यानंतर सीताबाई आणि लक्ष्मण हे दोघं
अशी रावणाला आणि नारदाने सल्ला दिलेला आहे. श्रीराम बाणाच्या घाती निमोनिया देह पडे निश्चिती तवा सोडावी सीता सती साह्य युक्ती पावया. वचनोक्ती सांगितली संत वचन नारदाने शेवटपर्यंत पाळलं म्हणून मोक्षाला गेला बाबा. मध्ये आधी जर सीता सोडून दिली असती तर वाहिल्यात भानगडी झाल्या असत्या. म्हणून सीता सोडून दिली नाही. सावीच्या मोक्षाला जायचं होतं तरी सगळं कुलच्या कुल न्यायचं होतं ती रावणाची इच्छा होती. रावणाने कालच मंदोदरीला सांगितलं अगं मला एकट्याला जर जायचं असतं मोक्षाला तर माझी मी पंचवटीला गेलो तवाच गेलो असतो. पंचवटी रामा समूह जाता मीच पावतो सावींचता परी उद्धारावया कुल सर्वता निलिता सोडली सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून सीतेला चोरून आणलेले नारद स्वामींनी रावणाला सांगितलं बाबा रामाची सीता लाख प्रयास करून पंचवटीहून चोरून दे. किती कुणी प्रयत्न केले तरी सीता सोडू नको. ज्यावेळी परमात्मा रामरायाचा रामनामांकित बाण तुझ्या हृदयामध्ये लागल तुझ्या अमृताची कुपी फुटल तेव्हा तुझा प्राण जाईल बाबा आणि त्यावेळी तुला रामाच्या बाणानं मोक्ष मिळेल. नारदांनी सांगितलं ऐकोनी नारदाचे वचन आल्हादनाचे दशानन श्रीरामासी करावया रण हर्षपूर्ण विधाता. नारदांच्या वचनावर विश्वास ठेवून रावण आनंदाने हसून गेला. कधी तो प्रसंग येईल राजा दशरथ कधी जन्माला येईल दशरथाला राम कधी होईल राम वनवासाला कधी येईल रामाची सीता मी कधी चोरून येईल सारखी वाट बघत होता. आनंदाने हसून गेला होता म्हणतात. साक्षेपे सांगितले बहुती रावणानं सोडी सीता सती श्रीराम हस्ते पवय मुक्ती मुनी उच्नोक्ती विश्वासे. संतांच्या वचनावर फार मोठा विश्वास होता महाराज. नारद संकालिक महर्षी या सगळ्यांच्या संत वचनावर विश्वास असल्यामुळे नारद स्वामींनी आणि संकालिकांनी सांगितल्यामुळं रावण सीतेला सोडून देत नव्हता. कितीही जवळची माणसं विभीषण भाऊ कुंभकर्ण भाऊ मंदोदरी बायको आतिकाया मुलगा या सगळ्यांनी विनंती केली बाबा सीता परत येऊ. परंतु रावण सीतेला परत येत नाही. त्याचं कारण म्हणजे नारदाचा संतांच्या वचनावर विश्वास होता. रामाच्या बाणानं मोक्ष मिळावा अशी अपेक्षा होती महाराज. शुभ संकल्पाचा दाता भगवान असतो. आता याचा शुभ संकल्प होता म्हणून परमात्मा रामरायाने अवतार घेऊन बाण टाकून त्याचा उद्धार केला म्हणतात. हा इतिहास पुरातन धर्म ऋषीने आपण मंदोदरी प्रति सांगून केले गमन स्वाश्रमा. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारद स्वामींनी एवढं कथन सगळं मंडोदरीला राजा रावणाला सांगितलं महाराज. आणि नारद स्वामी अंतर्धान पावले आपल्या आश्रमाच्या ठिकाणी निघून गेले. एका जनार्दनास्य रण झाले पूर्व निरूपण पुढील कथाची गण श्रुती सावधान मल द्यावे. अवधान द्या मला तुम्ही ऐकणारी भाविक मंडळी. बाबांनो तुम्ही महेशाच्या मूर्ती प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी ऐकली तसे कोणी भक्ती मग बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुम्ही महंत ज्ञानी पंडित असे ऐकणारे भाविक भक्त पुढची रामाची कथा सांगण्यासाठी तुम्ही मला अवदान द्या.